प्रगती अभियान संस्थेतर्फे ग्रामीण रोजगार हमी योजना, नरेगा रोजगार हमी योजना, मनरेगा या संदर्भात आपण बोलत आहोत। सर्वात प्रथम आपण आपल्या ग्रामरोजगार सेवकाला भेटायचं आहे आणि आपला जॉब कार्ड तयार करून घ्यायचं आहे। जॉब कार्ड तयार करताना कोणत्याही कागदपत्राची आवश्यकता नाही, कोणतेही पात्रतेचे निकष नाहीत, म्हणजे 18 वर्षापुढील कोणीही रोजगार हमीच्या कामावर जाऊ शकतं। तर आपण जावं आणि त्यांना भेटावं आणि त्यांना म्हणावं नमुना 1 मध्ये आमची माहिती लिहून घ्यावी। त्याप्रमाणे आपल्या घरात 2, 3, 4 जेवढे कोणी आहेत की जे मजुरीचं काम, अंग मेहनतीचं काम करू शकतात त्यांची नावं त्याच्यात द्यावीत आणि आपले जॉब कार्ड बनवून घ्यावे। जॉब कार्डमधल्या सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ह्या जॉब कार्ड क्रमांक आहे, तेवढा मिळाल्यास पुरे। त्याच्याच बरोबर आपल्याला काय लागेल तर एक बँकेत खातं लागेल, बँकेत किंवा पोस्टात। आता आपल्या पोस्टमन ही बँकच आहे, त्यामुळे पोस्ट बँकेत सुद्धा आपण खातं सुरू करू शकतो। तर एक बँकेचं खातं ज्याला आपला आधार कार्ड क्रमांक जोडलेला आहे असे बँक किंवा पोस्ट बँकचे खाते, एवढीच गोष्ट आपल्याला रोजगार हमीसाठी लागते। एवढा एकदा आपलं जॉब कार्ड तयार झालं की आपण प्रत्येक ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेमध्ये आपण सांगू शकतो की मला कोणकोणती कामं गावात करून हवी आहेत। नियोजन कसे करायचे हे आपण वेगळं बघू, पण सुरुवातीला आपण मागणी केली पाहिजे आणि हेच वैशिष्ट्य आहे रोजगार हमी योजनेचे की आपण कामाची मागणी करावी आणि काम सरकारने काढून द्यावे, प्रशासनाने काम काढून द्यावे, ही प्रशासनाची जबाबदारी आहे। आपल्या गावातल्या एखाद्यानी, दुसऱ्यानी किंवा 10 जणांनी एकत्र येऊन जर मागणी केली तर त्याला म्हणतात नमुना 4चा अर्ज। नमुना 4च्या अर्जामध्ये गावात तो छापील नसेल तर काहीही हरकत नाही, साध्या कागदावर आपले नाव, आपल्या ग्रामपंचायतीचं नाव, आपले जॉब कार्ड क्रमांक, आपले बँक खाते, आधार कार्ड क्रमांक एवढे जरी आपण माहिती दिली तर आपण तो नमुना 4चा फॉर्म भरल्यासारखेच होईल आणि तो आपल्या ग्रामरोजगार सेवकाकडे द्यावा किंवा ग्रामसेवकांकडे द्यावा। काय काय माहिती द्यायची आहे? साध्या कागदावर आपले नाव, जॉब कार्ड क्रमांक, आधार क्रमांक आणि असे बँक किंवा पोस्ट बँकचे खाते की ज्याला आधार कार्ड जोडलेले आहे, आधार कार्ड क्रमांक जोडलेला आहे, एवढी माहिती देऊन मागणी केली पाहिजे। कायदा असं सांगतो की मागणी केल्यापासून 15 दिवसाच्या आत आपल्याला काम सुरू झालं पाहिजे। आजच्या घडीला महाराष्ट्रात 238 रुपये असा मजुरीचा दर आहे। रोजगार हमी योजनेमध्ये रोजची मजुरी नाही आहे, म्हणजे आज मी दिवस गेलो काम केलं आणि आजची मला मजुरी मिळाली असं नसून आपण किती काम केलेलं आहे, केलेल्या कामाचे दाम आपल्याला मिळणार आहे, त्याचं मोजमाप होऊन ते कामाचं दाम आपल्याला मिळणार आहे। म्हणजे कुणालाही काम मिळेल, मागणी केल्यावर 15 दिवसाच्या आत काम मिळालं पाहिजे। आजचे 238 रुपये त्यात मजुरीचा दर आहे, मोजमापाप्रमाणे आपल्याला मिळेल आणि हे पूर्ण आपल्या बँक खात्यातच जमा होईल। जी आपली कमाईची रक्कम आहे ती दर 15 दिवसाला आपल्या बँक खात्यात जमा होईल, असं ह्या योजनेचे स्वरूप आहे।